विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदिगुडे एसजी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मधील आज थर्ड चॅप्टर तिसरा चॅप्टर ज्याला आपण म्हणतो धारा विद्युत। आता धारा विद्युत म्हणजे इलेक्ट्रिक करंट। आता धारा विद्युत म्हणजे काय आणि त्यामधील आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत। तर त्या महत्त्वाच्या मुद्द्याचं नाव आहे विद्युत घटाची विभवांतर। आता विद्युत घटाची विभवांतर यामध्ये आपण त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल। आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? विभवांतर। आणि सेल म्हणजे काय? घट। आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता आपण एक साधं उदाहरण बघू। एक आहे हे आहे कोरडा घट। आता कोरडा विद्युत घट, आता ह्या कोरड्या विद्युत घटामध्ये दोन टोक असतात, एक आहे धन एक आहे ऋण, ज्याला आपण एक आहे पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणतो आणि खालचा भाग आपण निगेटिव्ह टर्मिनल म्हणतो। आता लक्षात घ्या, म्हणजे कोणत्याही विद्युत घटामध्ये दोन टोक असतात, एक असतो धन आणि दुसरा असतो ऋण। तर विद्यार्थी मित्रांनो आता लक्षात घ्या, विद्युत घटाच्या धनाग्र आणि ऋणाग्र म्हणजे धन टोक आणि ऋण टोक यांच्या विद्युत विभवातील फरक। लक्षात घ्या, विद्युत विभवातील फरक ज्याला आपण काय म्हणतो? विभवांतर असे म्हणतो। लक्षात व्याख्या अजून परत बघा, विद्युत घटामध्ये दोन टोक आहेत, एक आहे धन टोक आणि दुसरा आहे ऋण टोक, ज्याला आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन टोक म्हणतो। लक्षात घ्या, या दोन टोकामध्ये जे विद्युत विभव आहे त्या विभवातील जे फरक आहे त्या फरकाला आपण काय म्हणतो? विभवांतर म्हणतो। त्याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो। आता त्याच्यानंतर लक्षात घ्या, आता विद्युत घटामध्ये जे विभवांतर जे निर्माण होते, लक्षात घ्या विद्युत घटामध्ये जे विभवांतर निर्माण होते ते विभवांतर रासायनिक अभिक्रियेमुळे निर्माण होते। लक्षात घ्या, विद्युत घटामध्ये जे विभवांतर निर्माण होते ते रासायनिक अभिक्रियेमुळे निर्माण होते। त्याच्यानंतर आता आपल्याला लक्षात घ्या, विभवांतर जेव्हा निर्माण होते तेव्हा विभवांतर निर्माण झाल्यानंतर ते विभवांतर इलेक्ट्रॉनला काय करतात? गतिमान करतात, म्हणजे मोशन मध्ये आणण्याचा प्रयत्न करतात, इलेक्ट्रॉनला गतिमान करतात आणि दोन्ही अग्रांना जोडणाऱ्या वाहकामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होते। आता दोन्ही अग्र कोणते आहेत? दोन्ही अग्र म्हणजे आहे एक आहे धन आणि दुसरा आहे ऋण। त्या दोन्ही अग्रामध्ये जर दोन्ही अग्रामध्ये जे वाहक आहेत त्या वाहकांना विद्युत प्रवाहामध्ये आणण्याचं काम ते करतात। लक्षात घ्या, आता मला काय माहिती ए बिंदू म्हणजे कोणता टोक? पॉझिटिव्ह, ज्याला आपण धन टोक म्हणतो। आणि बी बिंदू म्हणजे कोणता टोक? आपण त्याला म्हणतो ऋण टोक। लक्षात घ्या, ए बिंदू पासून बी बिंदू पर्यंत एकच धन प्रभार स्थानांतरित करण्यासाठी, लक्षात घ्या ए बिंदू पासून बी बिंदू पर्यंत एकच धन प्रभारित स्थानांतरित करण्यासाठी आणि त्यामध्ये ए आणि ए व बी या दोन टोकामध्ये जे विभवांतर होते त्याला आपण काय म्हणतो? विद्युत विभवांतर असे म्हणतो। आता विद्युत विभवांतरामध्ये काय? आता लक्षात घ्या, आपल्याला एक सूत्र बघायचं आहे, विद्युत विभवांतरात दोन बिंदू मधील विभवांतर। आता दोन बिंदू म्हणजे कोणते? ए टोक आणि बी टोक। या दोन बिंदू मध्ये जे विभवांतर आहे त्या दोन बिंदू मधील विभवांतर बरोबर कार्याला आपण डब्ल्यू म्हणजे वर्क, कार्य भागिले स्थानांतरित झालेला एकूण प्रभार। आता स्थानांतरित झालेला म्हणजे जे एकूण जे प्रभार आहे, प्रभारला आपण काय म्हणतो? चार्ज म्हणतो। लक्षात घ्या, म्हणजे विभवांतर म्हणजे काय? व्ही बरोबर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे कार्य म्हणजे काय? वर्क म्हणजे डब्ल्यू आणि प्रभार म्हणजे काय? क्यू म्हणजे काय? चार्ज म्हणजेच व्ही बरोबर डब्ल्यू अपॉन क्यू। त्याच्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता ह्याचा आपल्याला जर बघायचं असेल 1V, आता 1V म्हणजे काय? 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल डिवाइडेड बाय 1 कुलम। आता हे SI युनिट आहेत। आता मला सांगा W म्हणजे काय? वर्कचं SI एकक काय आहे? जूल आहे आणि चार्जचं SI एकक काय आहे? कुलम आहे। म्हणजेच 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 कुलम डिवाइडेड बाय 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल डिवाइडेड बाय 1 कुलम। आता त्यानंतर बघा, जे SI पद्धतीमध्ये जे विभवांतराचं जे एकक आहे त्या विभवांतराच्या एककाला आपण काय म्हणतो? व्होल्ट म्हणतो। विभवांतराच्या एककाला आपण काय म्हणतो? व्होल्ट म्हणतो। आणि लक्षात घ्या, एक शास्त्रज्ञ इटालियन शास्त्रज्ञ आहे, त्याचं नाव आहे अलेक्झांड्रो व्होल्टा।